कविप्रविश्य सोशल अवेअरनेस या सेगमेंटमध्ये तुम्हाला आज भेटतोय मी. मस्तपैकी रस्त्यावर कडेला किंवा कोणत्याही खाऊ गल्लीमध्ये भेळ आणि पाणीपुरीची गाडी कित्येक लोकांचा वेक पॉईंट ना. कॉलेजला जाणाऱ्या मुलींचा, बायकांचा पाणीपुरी हा तसा पाहिला तर खूप आवडता पदार्थ. अर्थात तो पदार्थच तसा आहे. मग घरी बनवण्याचा कंटाळा येतो आणि म्हणून मग आम्ही रस्त्यावर मिटक्या मारत असे काही पदार्थ खातोच. मित्रांनो, पाणीपुरी या बाबतीतली एका पत्रकाराने सांगितलेली आठवण आहे. टी. चंद्रशेखर, अत्यंत शिस्तीचे महापालिका आयुक्त, त्यांनी आपली कारकीर्द गाजवली असं म्हणण्यास नक्की योग्य होईल. कारण ठाण्यामध्ये जो काही एक आमूलाग्र बदल त्यांनी घडवून आणला, जो काही बेशिस्तपणा होता, जी काही अतिक्रमण सुरू होती, खाद्यपदार्थांच्या गाड्या, त्याच्यामुळं ट्रॅफिकला होणारा अडथळा, विना परवाना छोटी छोटी खाऊची दुकानं, ह्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करण्याकडे त्यांचा महत्त्वाचा कल होता. कशासाठी? तुमच्या आमच्या चांगल्यासाठीच. एखादा अधिकारी त्या कायद्याच्या चौकटीत, नियमांच्या चौकटीत बसून कोणत्याही नियमाला जेव्हा बगल न देता, कोणालाही न घाबरता अशी कामं करतो, तेव्हाच तो जनतेच्या हृदयात एक देवता म्हणून वसायला सुरुवात होते. अशाच पद्धतीने टी. चंद्रशेखर अतिशय लोकप्रिय असे अधिकारी म्हणून ठाण्यात त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या दालनामध्ये काही पत्रकार गेले आणि त्यातल्या ज्यांना पाणीपुरी आवडत होती अशा 2-4 पत्रकारांनी ठाण्यामधील तलावपाळीच्या इथल्या पाणीपुरीवाल्यांना पण, साहेब तुम्ही हाकलून दिलं, आम्हाला वाईट वाटतं, आता आम्ही पाणीपुरी खायची कुठं, असं थोडंसं हसत खेळत तो माहोल होता. तरी पण दुःख हे होतं त्यांना की पाणीपुरीवाल्यांना तिथून तुम्ही का हटवलं. आणि मग एक लेडी पत्रकार, एक धडाडीची स्त्री पत्रकार, तिने तर डायरेक्ट विचारलं, आता आम्ही पाणीपुरी कुठे खायची. साहेबांनी हसत हसत या सगळ्या गोष्टींना उत्तर दिलं, काही हरकत नाही, उद्या संध्याकाळी तुम्हाला पाणीपुरीची झकास पार्टी माझ्या घरी. पण तुम्हाला जिथली पाणीपुरी आवडते तिथे माझ्या घरची पाणीपुरी खाल्ल्यानंतर माझ्या मिसेसला घेऊन संध्याकाळी तिकडे नक्की जा. तथापि उद्या सकाळी सकाळी तुम्हाला सगळ्यांना मी, ज्यांना वेळ आहे अशा पत्रकारांना मी सांगतोय की ठाण्याच्या सरकारी इस्पितळात, सरकारी दवाखान्यात, त्वचा विभागामध्ये OPDला जा आणि एक स्टोरी तयार करा, असं त्या पर्टिक्युलरली स्त्री पत्रकाराला त्यांनी सांगितलं. आता आपल्या या महापालिका आयुक्त जे सगळ्यांशी हसत खेळत तर राहतात पण शिस्तीचे कडक, त्यांची आज्ञा शिरसावंदी मानून ती पत्रकार आपल्या एका ज्युनियरला घेऊन सरकारी दवाखान्यात दाखल झाली आणि तिथल्या एका वरिष्ठ चिकित्सकाला ही गोष्ट सांगितली की महापालिका आयुक्तांनी मला असं सुचवलंय. त्या चिकित्सकाच्या काही गोष्टी लक्षात आल्या. ते तडक आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांना त्या विभागापर्यंत त्यांनी सोबत केली. डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ जिथं बसतात, त्यांच्या त्या चेंबरच्या बाहेर या पत्रकारांना त्यांनी सोडलं आणि 2-5 मिनटं त्यांच्याशी हितगुज करून ते आपल्या आपल्या कामात निघून गेले. त्यानंतर स्टोरी तयार करणं या पत्रकारांचं काम होतं. त्यांनी त्वचारोग तज्ज्ञाची वाट बघत रांगेत बसलेल्या सर्व त्वचारोग्यांशी संवाद साधणं सुरू केलं.
त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचा सध्याचा व्यवसाय, अशा जुजबी त्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आणि धक्काच बसला. त्या रांगेमध्ये कितीतरी पेशंट असे होते ज्यांच्या हाताची त्वचा गळायला लागली आहे. त्या त्वचेमध्ये बारीकशे किडे दिसायला लागलेत आणि हा हातांना झालेला त्वचारोग घेऊन जवळपास त्या गर्दीत त्यांना 10 ते 15 माणसं दिसली. आणि धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यांचा व्यवसाय होता पाणीपुरी आणि बर्फाचे गोळे विकणे, लिंबू सरबत विकणे. असे हे व्यावसायिक म्हणजे रस्त्यावर गाडा घेऊन तो गाडा दुसऱ्या एखाद्या सावकाराचा आणि याला फक्त दिवसभर गाड्यावर उभं राहायचं आणि सेल करायचा याच्यासाठी थोडा बहुत पगार मिळत होता. आता सरकारी इस्पितळात इलाज घ्यावा लागतोय अशा त्वचारोग्यांना ह्याच्यावरून त्यांची आर्थिक स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. पत्रकार लोकांना धक्क्यावर धक्के बसले त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आणि त्यातील काही लोकांनी कबूल केलं की पाणीपुरीसाठी जे पाणी बनवलं जातं त्याच्यात एक प्रकारचं केमिकल टाकलं जातं आणि ते केमिकल नीट त्याच्यामध्ये मिसळून जावं, खाणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून आम्हाला ते आमच्या हातांनी हलवावं लागतं. त्याला कुठलाही स्टररनी हलवल्यावर जास्त वेळ लागतो म्हणून ते हाताने हलवून एकत्रित करावं लागतं आणि त्याच केमिकलचा परिणाम आमच्या या हाताच्या कातडीवर झाला आहे. आता मित्रांनो विचार करा, जे केमिकल घातलेलं पाणी आपण मिटक्या मारत पाणीपुरीत बाहेर खातो याचा आपल्याला अंदाज सुद्धा नसतो. कदाचित आजही त्या गोष्टी घडत असतील असं जर मी तुम्हाला म्हणालो तर तुमचं पाणीपुरी खाणं टोटली बंद होऊन जाईल. पण असू शकतं, या गोष्टी नाकारता येत नाहीत. याचा कहर परत पाणी नाही मिळालं तर एक्सपायर झालेल्या सलाईनच्या बाटल्या त्या काळात दवाखान्यातनं अल्प दरात विकत घेतल्या जायच्या. आता ह्या सलाईनच्या बाटल्या डिस्ट्रॉय करा म्हणून अधिकारी लोक आदेश करतात. कधी कधी प्रत्यक्ष डिस्ट्रॅक्शन होताना ते थांबू शकतात, कधी कधी त्यांना त्यांच्या कामामुळं व्यापामुळं ते शक्य होत नाही. आणि अशाच गोष्टींचा मग खालच्या पदावर कामं करणारी माणसं फायदा उठवतात आणि 2-5 रुपयाच्या हव्यासापोटी अशा लोकांच्या ताब्यात हे एक्सपायरी डेटचं सलाईन जातं. मग ते पण ह्याच्यात मिक्स करायचं, लिंबू सरबतमध्ये घालता येईल. बर्फ जो बनतो, बर्फ गोळे बनवायला त्या बर्फाला जे काही पाणी लागतं, चांगलं पाणी नाही मिळालं चला हे पण टाका थोडं. ज्या ज्या सरबतांमध्ये ज्यूसमध्ये स्वीटनर वापरायचं आहे त्या त्या पदार्थांमध्ये काय कोणतंही पाणी चालतं ना, आपण स्वीटनर घालणारच आहोत, त्याची कशाला टेस्ट लक्षात येते. अशा बेफिकिरीने किती लोकांनी काय काय विकलं असेल आणि किती लोकांनी काय काय खाल्लं प्यायलं असेल याचा विचार न करणंच बरं. कहर याच्या पुढचा जाऊन त्या काळात असंही उघडकीस आलं की मॉर्च्युरीमध्ये आजकाल एअर कंडिशन सगळी व्यवस्था असते चांगली, पण पूर्वी इतके AC नसायचे. मग कधी कधी एखाद्या नातेवाईकाच्या आग्रहाखातर त्याची मजबुरी म्हणून त्यांचं एखाद्या नातेवाईकाचं शव बर्फाच्या लाद्या आणून गार करत ठेवलं जायचं. एका कोल्ड टेम्परेचरला ती बॉडी 1-2 दिवस ठेवली जायची मॉर्च्युरीमध्ये. मॉर्च्युरीमध्ये शवाग्रहात असे हे आपले मृतदेह ठेवले जायचे. पूर्ण लादी काही वितळायची नाही. मग ते काय उरलेला बर्फ फेकून देत नव्हते. असा बर्फ अशा खाऊ गल्लीतल्या काही लोकांना माहीत होतं इथे स्वस्तात बर्फ मिळतो आणि तो बर्फही विकला जायचा. म्हणजे डेड बॉडीच्या जवळच्या बर्फाच्या लादीचे तुकडे आपल्या सरबतातनं आपण किती जण, किती ठिकाणी, किती वेळा प्यालोय हा सुद्धा विचार केला तर डोकं चक्रावून जातं. कारण प्रत्येकाला ना लवकरात लवकर मोठं व्हायचंय, खिसे नुसते नोटांनी लवकरात लवकर भरायचेत. मग नागरिकांच्या
आरोग्याला भले काहीही झालं तरी चालेल, माझी झोळी, आजचा धंदा, माझा काउंटर हा जास्त हल्ला पाहिजे, याच उद्देशाने असे हे विक्रेते वागत होते, आजही वागत असतील. म्हणून सावध राहण्यासाठी ही या पत्रकारांनी सांगितलेली आठवण तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी टी चंद्रशेखर यांना हजारो कडक सॅल्यूट करून मी आपल्यापर्यंत या सगळ्या सत्य घटना पोहोचवल्यात. मित्रांनो, आपण फक्त एकच काम करू शकतो. यांना अटकाव करणारी यंत्रणा अपुरी पडतीये, यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणासुद्धा अपुरी पडतीये. मग शेवटी आपणच करायचंय. काय करायचंय? जायचंच नाही हो अशा ठिकाणी. आणि जिथं जिथं म्हणून तुम्हाला असं काही दिसतं त्याबाबतची व्यवस्थित आजकाल ऑनलाईन कंप्लेंट्स तुम्ही देऊ शकता. तुमचं नाव गुप्त राहून सुद्धा कंप्लेंट स्वीकारल्या जातात. योग्य त्या खात्याकडं अशा ठिकाणची माहिती, त्या व्यक्तीचा एखादा छोटासा फोटो, छोटासा व्हिडिओ हे करून तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा या बदमाश लोकांना आळा घालू शकता. चला मित्रांनो, पाणीपुरी आपण घरात सुंदर पाणी बनवू शकतो. जे जे पदार्थ तुम्हाला आवडतात ते तुम्ही अतिशय हायजेनिक पद्धतीनं आपल्या घरात जर बनवायला शिकलात आणि लहान मुलांना जर त्यांच्या आयांनी असे पदार्थ घरात बनवून खाऊ घातले तर ते पिझ्झा, बर्गर, पाणीपुऱ्या, भेळ, पाव चटणी, व्हॉट एव्हर इट मे बी, चायनीज खाणं, या आवडीनिवडी त्यांच्या आपोआप थोड्या थोड्या कमी होतील. आणि अर्थातच एक आरोग्य संपन्नता आपल्या पूर्ण कुटुंबाला लाभेल, यात शंकाच नाही. आशा करतो मित्रांनो, सोशल अवेअरनेसमधला आजचा हा भाग तुम्हाला नक्की आवडेल आणि कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल गिविंग यू such type of knowledge and entertainment too. 7,320 videos within a span of 4 years and 4 months yet to be completed. देखते रहिए, सुनते रहिए कवि प्रविश्य यूट्यूब चैनल.